श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 14, समास 7. युगधर्म निरूपण. दासबोधाच्या पूर्वार्धामध्ये संपूर्ण शांकर अद्वैत तत्वज्ञान सांगितलंय, तर उत्तरार्धामध्ये प्रापंचिकांना अत्यंत बारीक बारीक गोष्टींपासून मोक्षपदाला जाण्यापर्यंतचा उपदेश केलेला आहे. 4 आश्रम सांगितलेत: ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. सर्व आश्रमांना गृहस्थाश्रमाचा आधार असतो. थोर पुरुष गृहस्थाश्रमात निर्माण होतात, त्याच्याच आश्रयाने जगतात. त्यात स्वधर्म आचरण, भूतदया या 2 गोष्टी असाव्यात. त्यामध्ये अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह ही षटकर्म चालावीत. नित्यनेम शास्त्रांचं पालन करावं. अतिथी अभ्यागत सांभाळावं. उत्तम पुरुषांचा प्रपंच असा असतो. याच गृहस्थाश्रमामध्ये राहून भगवंताकडे लक्ष लागलं की अंतःकरणामध्ये वैराग्य उदय पावतं आणि तो आत्मसाक्षात्काराची आस धरतो. भगवंताला असा प्रपंच आवडतो, पण फार पुण्याईने अशी तयारी साधली जाते. आसक्ती, लोभ सोडावा लागतो. नित्य श्रवण मननाचा अभ्यास लागतो. काम क्रोधावर नियंत्रण लागतं. दुसऱ्याचं अंतःकरण दुखावून चालत नाही. निस्वार्थ बुद्धी लागते. आणि असं जो राहत नाही पण याचा आव आणतो तो दांभिक असतो. मग त्याचा ना धड प्रपंच होत ना परमार्थ. त्यापासून उद्भवणाऱ्या दुःस्थितीचं खापर मग देवावर फोडण्यात काय शहाणपणे. स्टार नोट काय म्हणतेय? नाव ऑर नेव्हर. श्रीराम समर्थ श्रीराम.